तर हॅलो स्टुडंट, आज आपण सुरू करणार आहे पॉईंट नंबर 3, दॅट इज 14.3. आपण स्टार्ट केलं होतं चॅप्टर 14, चॅप्टर ऑफ 12th स्टँडर्ड, दॅट इज इकोसिस्टीम. ठीक आहे, 2 दिवस आपण गॅप दिला तुम्हाला. त्याच्यामध्ये तुमचं जर कधी काही राहत असेल, काही क्वेश्चन असतील तर ते तुम्ही क्लिअर करायला हवे होते. ठीक आहे, असं आपलं झालेलं आहे सर. आतापर्यंत 2 टॉपिक क्लिअर झालेले आहे, ज्याच्यामध्ये आपण सर्वात आधी पहिला टॉपिक पाहला. सर्वात आधी 14.1 हा पहिला टॉपिक कॉल्ड ॲज इकोसिस्टीम. ठीक आहे, या इकोसिस्टीम पॉइंट मध्ये आपण पाहिलं प्रोडक्टिव्हिटी का असते. प्रोडक्टिव्हिटी, ठीक आहे. त्याच्यानंतर नेट प्रोडक्टिव्हिटी, ग्रॉस प्रोडक्टिव्हिटी याच्यामध्ये झालं. त्याच्यानंतर ए पॉइंट झाल्यानंतर बी पॉइंट पाहिला डिकम्पोजिशन. ठीक आहे, हे 2 पॉइंट आपले झाले होते 14.1 मध्ये. मग सर आपण डिकम्पोजिशन नंतर सुरू केला 14.2, दॅट इज एनर्जी फ्लो. एनर्जी फ्लो, ठीक आहे. हा एक कंप्लीट टॉपिक होता, ज्याच्यात आपण पाहिले टाइप्स ऑफ कंझ्युमर काय असतात, प्रोड्युसर असतात, ट्रॉपिकल लेवल काय असतात, या गोष्टीबद्दल आपण त्याच्यात काय केलं, डिस्कस केलं. मग कोण कोणाला फूड बनवते, फूड चेन का असते आणि फूड वेब का असते, हा इम्पॉर्टंट पॉईंट याच्यामध्ये पाहिला. दॅट इज फूड चेन आणि सेकंड पॉईंट पाहिला फूड वेब. ठीक आहे, असे 2 पॉईंट झालेले आहेत आपले. ठीक आहे, आता आपल्याला स्टार्ट करायचं आहे 14.3, दॅट इज इकोलॉजिकल पिरॅमिड. काय पाहायचं आहे सर, 14.3 इकोलॉजिकल पिरॅमिड. हे 3 टॉपिक झाल्यानंतर म्हणजे आपला चॅप्टर जवळपास 30-40% संपलेला येतं. तर हे 3 टॉपिक झाल्यानंतर आपण याच्यावर काय ठेवू, एक छोटीशी टेस्ट ठेवूया. ठीक आहे, तर पहिला पॉईंट, इकोलॉजिकल पिरॅमिड इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ काय म्हणते रिलेशनशिप बिटवीन ऑर्गॅनिझम ऑफ व्हेरियस सक्सेसिव्ह ट्रॉपिकल लेवल विथ रिस्पेक्ट टू एनर्जी अँड. ठीक आहे, म्हणजे सर आपल्याला काय दिलेलं आहे, इकोलॉजिकल पिरॅमिडची डेफिनेशन टाकलेली आहे. आता सर आपल्याला माहित आहे डेफिनेशन म्हटलं तर या चॅप्टरमध्ये डेफिनेशन कामाचे आहेत, 1 मार्क. ठीक आहे, तर काय म्हणते सर, ग्राफिकल ग्राफनुसार रिलेशन कोण कोणाला खाते आणि कोणाची एनर्जी कशी एकापासून दुसऱ्यापर्यंत ट्रान्सफर होते. The pyramid is a structure which has broad base on the and the narrow upward. ठीक आहे, काय असते सर पिरॅमिड म्हणजे असं आहे की ज्याचा जो बेस असते, हा बेस सर मोठा असते आणि अपेक्स जे असते, अपवर्ड पार्ट, हा का असते नॅरो असते, याला अपेक्स म्हणतो आपण. ठीक आहे, दिस अपेक्स इज ऑलवेज नॅरो आणि बेस इज ब्रॉडर. ठीक आहे, बेस का असते सर ब्रॉडर असते आणि अपेक्स का असते सर नॅरोवर असते. ठीक आहे, दिस कन्सेप्ट वॉज डेव्हलप बाय सायंटिस्टचं नाव आहे, जे की आपल्याला MCQ मध्ये कामात पडू शकते, सी इल्टॉन इन 1927. ठीक आहे, MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये हे कामाचा पॉइंट आहे. थेरीमध्ये 1 सेंटेन्स विचारू शकते मे बी, पण चान्सेस काय आहेत, कमी आहेत. ठीक आहे, आता पुढचा पॉइंट सर, द बेस ऑफ द पिरॅमिड रिप्रेझेंट द प्रोड्युसर. खाली का राहतील सर प्रोड्युसर आणि वर का राहतील कंझ्युमर. म्हणजे पहिले प्रोड्युसर, प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर आणि अपेक्स कंझ्युमर. अपेक्सवर प्रेझेंट असणारे हमेशा का राहतील, अपेक्स कंझ्युमर. ठीक आहे, द फर्स्ट ट्रॉपिकल लेवल विच अपेक्स इज रिप्रेझेंटेड ॲज टर्शरी ट्रॉपिकल लेवल ऑफ कंझ्युमर. Any calculation of energy contained, biomass and number has include all organism in this tropical level. म्हणजे 3 गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील की कोणामध्ये किती एनर्जी आहे, दॅट इज एनर्जी कंटेन, बायोमास किती आहे, ॲज वेल ॲज नंबर काय ऑर्गॅनिझमचा. ठीक आहे, साधी गोष्ट आहे सर, प्रोड्युसर जास्त राहतील आणि टर्शरी कंझ्युमर काय राहतील, नंबरनी कमी राहतील. हे तिन्ही पॉईंट याच्यामध्ये डिस्कस करायचे. द 3 इकोलॉजिकल पिरॅमिड्स आर, जे मी आता बोललो, दॅट इज पिरॅमिड ऑफ बायोमास, पिरॅमिड ऑफ नंबर आणि पिरॅमिड ऑफ एनर्जी.
तिन्ही जे पिरॅमिड आहेत ते पिरॅमिड शेपमध्येच राहतील, सरळच राहतील, त्याच्यामध्ये काही चेंजेस येतील नाही. आता पॉवर लक्ष द्या. The relative number of individual per unit area is called as considered as number pyramid. ठीक आहे, म्हणजे एका ठिकाणी या एरियामध्ये पर्टिक्युलर एरियामध्ये हे ऑर्गॅनिझम किती, दॅट इज प्रोड्युसर किती, प्रायमरी कंझ्युमर किती, सेकंडरी कंझ्युमर किती आणि टर्शरी कंझ्युमर किती, या बेसवर काय येणार आहे सर आपला नंबर पिरॅमिड. काय येणार आहे नंबर पिरॅमिड. द अमाऊंट दुसरं पिरॅमिड आहे बायोमास पिरॅमिड. That is the amount of energy accumulated per area is called as energy pyramid आणि तिथं प्रेझेंट असणारा बायोमास is called as biomass pyramid. ठीक आहे, तिन्ही पिरॅमिड आपल्याला डायग्रामॅटिकली इथं दाखवलेले आहेत. ऑल दिस पिरॅमिड पहा इथं दिलेला आहे. इन मोस्ट ऑफ वेल बॅलन्स इकोसिस्टीम पिरॅमिड नंबर इकोसिस्टीम अपराईट असतात. ठीक आहे, बॅलन्स जर कधी असली तर अपराईट, दॅट इज प्रोड्युसर आर मोर इन नंबर biomass than the herbivorous and herbivorous are more in number in biomass than the carnivorous. Exception is given, there is exception to this. ठीक आहे, that is ocean pyramid. ते जे सर सॉरी ओशियन इकोसिस्टीम आहे, या ओशियन इकोसिस्टीम मध्ये इन्व्हर्टेड पिरॅमिड असणार. इन्व्हर्टेड म्हणजे असं खाणारे जास्त आहेत आणि प्रोड्युसर काय राहतील सर कमी राहतील. कंझ्युमर जास्त आहेत आणि प्रोड्युसर काय आहेत. ठीक आहे, याला म्हणतात इन्व्हर्टेड पिरॅमिड. इन्व्हर्टेड पिरॅमिड. ठीक आहे, आता हे जे इन्व्हर्टेड पिरॅमिड आहे सर, सॉरी हा जो इन्व्हर्टेड पिरॅमिड आहे हा कोणाच्या सिस्टीम मध्ये असते सर ओशियन इकोसिस्टीम. वाईल बॅलन्स इकोसिस्टीम मध्ये हे कसं असते असंच असते. ठीक आहे, दॅट इज अपराईट. अपराईट पिरॅमिड. ठीक आहे, आता हा जो सर अपराईट पिरॅमिड असणार आहे, हा अपराईट पिरॅमिड जनरली कोणत्या इकोसिस्टीम मध्ये असते वेल बॅलन्स इकोसिस्टीम. ठीक आहे, दॅट इज बॅलन्स इकोसिस्टीम. बॅलन्स इकोसिस्टीम एक्सेप्ट एक कंडिशन दिलेली आहे सर कोणती ओशियन इकोसिस्टीम. ओशियनिक इकोसिस्टीम, या ओशियनिक इकोसिस्टीम मध्ये हा कसा राहणार इन्व्हर्टेड. हा पॉइंट इथं काय होता इम्पॉर्टंट होता एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू न. ठीक आहे, जसं की याच्यामध्ये दिलेला पिरॅमिड ऑफ बायोमास पा. प्रोड्युसर किती आहेत सर इथं दिलेले आहेत प्रोड्युसर. तर प्रोड्युसर किती दिलेले आहेत सर 900 kg ऑफ ग्रास, 100 kg ऑफ माइस, 50 kg ऑफ स्नेक आणि ओनली 10 kg ऑफ आउल. ठीक आहे, ट्रॉपिकल लेवल वर जातावेळेस का होऊन राहिली सर कमी कमी होऊन राहिली, म्हणजे अपराईट पिरॅमिड आहे सर. कसा पिरॅमिड आहे अपराईट पिरॅमिड. ठीक आहे, आता बायोमास असो किंवा नंबरचा पण असला, आता नंबर मध्ये पण तुम्ही पाहू शकता की तिथं नंबर पण दिलेला आहे पिरॅमिड ऑफ बायोमास ॲज वेल ॲज ऑब्लिक आपण नंबरही म्हणू शकतो. तर क्वांटिटी मध्ये काय होतील गोष्टी अशाच राहतील. ठीक आहे, सिमिलरली द पिरॅमिड ऑफ नंबर कॅन बी ऑल्सो समवॉट इन्व्हर्टेड. Example, if the plot the number of insect in a single tree, small birds feed on insect and parasite those birds, we get the inverted pyramid. In case of birds, एक ट्री आहे म्हणते तर प्रोड्युसर तर सर एकच आहे, प्रोड्युसर काय एक आहे, याच्यावर किडे आणखी कमी आहेत आणि हे गोष्टी का होणार प्रोड्युसर प्रायमरी हा काय येणार इन्व्हर्टेड येणार. ठीक आहे, एक्झाम्पल म्हणून खूप कामाचा पॉइंट आहे. गिव द एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्टेड पिरॅमिड. तर काय म्हणसान सर की इफ वी प्लॉट द नंबर ऑफ इन्सेक्ट ऑन अ सिंगल ट्री. तर पहिले सिंगल ट्री आहे प्रोड्युसर तर एकच झाला सर, इन्सेक्ट त्याच्यापेक्षा जास्त आहे त्याच्यापेक्षा बर्ड्स का असतील जास्त असतील. ठीक आहे, तर हे गोष्टी काय येणार इन्व्हर्टेड येणार. ठीक आहे, इथं पिरॅमिड ऑफ नंबर हा काय दिलेला आहे सर अपराईट दिलेला आहे. पिरॅमिड ऑफ नंबर काय दिलेला आहे अपराईट दिलेला आहे. नंबर 50,500
आणि फक्त 5. ठीक आहे. आता पिरॅमिड ऑफ एनर्जी इज ऑलवेज अपराईट. पिरॅमिड ऑफ एनर्जी इज ऑलवेज अपराईट, कारण की प्रोड्युसर जवळ एनर्जी जास्तच राहणार आणि कंझ्युमर जवळ एनर्जी का होणार, कमी कमी होणार. कॅन बी नेवर इन्व्हर्टेड बिकॉज वेन द एनर्जी फ्लो फ्रॉम पर्टिक्युलर ट्रॉपिकल लेवल, एका ट्रॉपिकल लेवलमधून जेव्हा दुसऱ्या ट्रॉपिकल लेवलमध्ये एनर्जी जाते तर तेव्हा आपण असं ऑब्झर्व करतो हीट का होते, रिलीज होते. आणि ड्यू टू रिलीज ऑफ हीट आपण असं पाहतो की एकामधून दुसऱ्या जाणार एनर्जी का होत जाणार, कमी होत जाणार. हेन्स द पिरॅमिड ऑफ एनर्जी इज ऑलवेज अपराईट अँड नेवर कॅन बी इन्व्हर्टेड. जसं प्रोड्युसर 100% आहे इथं, तर यानं प्रायमरी कंझ्युमर जवळ किती एनर्जी दिली सर, फक्त 10%. मग याचे 10% पैकी 1% सर इकडे गेला आणि 1%चा टर्शरी कंझ्युमर जवळ 0.1 गेला. म्हणजे याच्यात पाहणार आपण की पिरॅमिड ऑफ एनर्जी इज ऑलवेज अपराईट. ठीक आहे. देअर आर सर्टेन लिमिटेशन ऑफ इकोलॉजिकल पिरॅमिड इफ इट अज्युम दॅट अ सिंपल फूड चेन समवॉट ऑलमोस्ट नेवर एक्झिस्ट इन नेचर. ठीक आहे. फूड चेन कधी नसते सर ॲनिमल्समध्ये, हमेशा आपल्याला दिसणार फूड वेब, आणि जेव्हा फूड वेब दिसणार तेव्हा आपण पिरॅमिड प्रॉपरली दाखवू शकणार नाही. इट डझंट अक्युमुलेटेड द फूड वेब. मोर सॅफरोफाइट्स आर नॉट गिवन एनी प्लेस इन इकोलॉजिकल पिरॅमिड. ठीक आहे. कोणाला जागा नाही मिळाली सर, सॅफ्रोफाइट्स या सॅफ्रोफाइटला जागाच नाही आहे सर. आता जागा का बरं नाही दिली सर, कारण की त्यांचा रोलच दिसला नाही या पिरॅमिडमध्ये. मग दिसलाच नाही तर त्यांना जागा द्यायला आली नाही. पण इवन दे प्लेज अ इम्पॉर्टंट रोल ऑफ डिकम्पोजिशन. बरोबर आहे, त्याच्यात खूप कामाचा रोल आहे, पण त्या पिरॅमिडमध्ये दाखवता आला नाही. अ गिवन स्पीसीज मे ऑक्युपाय मोर दॅन वन ट्रॉपिकल लेवल ॲट सेम इकोसिस्टम at the same. For example, sparrow is primary consumer when it seed, fruit, peas and secondary consumer when it insect. आता स्पॅरोला जर कधी कन्सिडर केलं सर तर हे स्पॅरो काय म्हणून ऍक्ट होणार, प्रायमरी कंझ्युमर. जर कधी हे खात असणार फ्रूट किंवा सीड, आणि जर कधी हे किड्यांना खात असेल तर किड्यांनी प्लांट खाल्लं म्हणजे सेकंडरी कंझ्युमर झाली. आता नेमकं याला दाखवायचं कुठं, हा बी आपल्या समोर का होता, प्रॉब्लेम होता. हेन्स इकोलॉजिकल पिरॅमिड काय झाले, फेल झाले. मग नवीन टॉपिक आला दॅट इज न्यूट्रियंट सायकल. कार्बन सायकल आपल्याला शिकायचं आहे, फॉस्फरस सायकल आणि नायट्रोजन सायकल. ठीक आहे. आता पहा स्टुडंट, आपण सुरू केलं होतं आज इकोलॉजिकल पिरॅमिड. काय सुरू केले होते, इकोलॉजिकल पिरॅमिड. 3 प्रकारचे पिरॅमिड पाहिले आपण, पिरॅमिड ऑफ नंबर, पिरॅमिड ऑफ बायोमास अँड पिरॅमिड ऑफ एनर्जी कंटेंट. जास्तीत जास्त पिरॅमिड हे अपराईट असतात, कधी कधी हे इन्व्हर्टेड असतात. 2 इन्व्हर्टेडचे एक्झाम्पल तुम्हाला आठवून ठेवायचे, ओशियनिक इकोसिस्टीम आणि दुसरं एका ट्रीवर राहणारे इन्सेक्ट आणि इन्सेक्टला खाणारे बर्ड्स. तर हिचं काय राहणार, इन्व्हर्टेड राहणार. एक अजून गोष्ट आठवून ठेवसान की हा जो पिरॅमिड आहे जो काय दाखवते, एनर्जी, पिरॅमिड ऑफ एनर्जी, इट इज ऑलवेज अपराईट, इट नेवर बी इन्व्हर्टेड. ठीक आहे. यासोबत आपला 14.3 संपला. एक दिवस तुम्हाला वेळ देतो परत. डिस्क्रिप्शनमध्ये एक टेलिग्रामची लिंक राहणार. ठीक आहे. त्या टेलिग्रामच्या लिंकला क्लिक करा आणि टेलिग्राम ग्रुपवर जॉईन व्हा, जेणेकरून हे जे PDF आहेत सर, हे PDF आपण त्या ग्रुपवर टाकत जातो, म्हणजे तुमचा पण फायदा होणार. म्हणजे PDF काय शिकवत आहे सर हे आम्हाला लक्षात नाही राहत आहे, तर PDF पण तिथं मिळतील, आपल्या क्लासचे लिंक पण तिथं मिळतील. तर सर्वांनी एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक राहणार टेलिग्राम ग्रुपची, तर ते टेलिग्राम ग्रुपची लिंक काय करा, सर्वांनी जॉईन करा. ठीक आहे. ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब करून ठेवा, कारण की मी रोज स्टेटस ठेवू शकत नाही. आणि अभ्यास करत राहा, क्वेश्चन विचारत राहा. ठीक आहे. क्लासमध्ये पण विचारले चालतील आणि ऑनलाईन कमेंटमध्ये पण विचारले तरी चालते. छोटे मोठे कमेंट करत राहा, थोडंसं एनर्जेटिक फील होते, ज्याने आणखी लेक्चर स्टार्ट राहतील. ठीक आहे. बाकी उद्या पाहू.